साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास 16 लाख असून सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर म्हणून वर्षाचे 12 महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण येथे साजरे केले जातात। त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात निघतात। त्याचबरोबर राजकीय सभा, मेळावे, बैठका, मंत्रिमंडळातील मंत्री यांची नेहमीच सोलापूरला ये-जा असते। सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही। यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी, त्याचबरोबर भांडण, तंटे, मारामाऱ्या रोखण्यासाठी, अशा घटनेला वेळीच पायबंद घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास 23 पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या। पण सध्या त्यातील बहुतेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत। यापूर्वी पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार, फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस चौकीत यायचे। आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी, फिर्याद किंवा अडचणींबाबत पोलीस स्टेशनला जावे लागत आहे। सोलापूर शहरात 2 गटात हाणामारी, दगडफेक, चोरी, घरफोड अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे। नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल 112 वर कॉल करावा लागत आहे। सोलापूर शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं खूप लांब पडत आहे। अनेक नगरवस्त्यांपासून पोलीस स्टेशनचे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपली तक्रार नोंदवण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे। त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्याबाबत पोलीस मित्र सोशल फाउंडेशनच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। यावेळी संस्थापक यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष राजू बग्गू, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम, कार्याध्यक्ष रशीद शेख, उपाध्यक्ष रमेश दग्गारी, सचिव गणेश निंबाळकर, अन्सर तांबोळी, कलीम शेख, अमोल कुलकर्णी, सिद्धाराम हमाले उपस्थित होते।